कृष्ण हरी। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री ज्ञानदेवाय नमः। श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः। अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 16वा दैवासुर संपद विभाग योग। ऑडिओ क्रमांक 3 अभंग चरण 143 ते 209। भगवंतांनी 16व्या अध्यायाच्या पहिल्या 3 श्लोकांमध्ये दैवी संपत्तीच्या 26 गुणांची यादी केलेली व नंतर 4थ्या श्लोकात आसुरी संपत्तीचे गुण कोणते ते सांगून पुढे संपूर्ण अध्यायामध्ये आसुरी संपत्तीच्या मनुष्याचं भीषण चित्र रंगवलेलं आहे। तत्वज्ञान सांगून झाल्यावर ते प्रत्यक्ष आचरणात कसे आणावे ते सांगण्यासाठी प्रस्तुत 16व्या अध्यायाचा उपक्रम भगवंतांनी केला आहे। मोक्ष सिद्धीस कोणते गुण उपकारक आहेत, कोणत्या दुर्गुणांमुळे मनुष्याचा अधःपात होतो ते कळलं तर साधक दुर्गुण टाकून सद्गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करेल। आचरणाचा प्रशस्त शास्त्रोक्त मार्ग सांगितल्यामुळे कर्मयोग शास्त्राला त्यामुळे परिपूर्णता येणार आहे। यातील अहिंसा, आर्जव, शौच, क्षमा, अमानित्व वगैरे काही गुण 13व्या अध्यायात ज्ञान लक्षणात समाविष्ट केलेले होते। अहिंसा, सत्य, तप, स्वाध्याय वगैरे काही गुण पतंजली प्रणित योगशास्त्रातील यमनियमांतर्गत येतात। दैवी संपत्ती व आसुरी संपत्तीचे सूत्र रूपाने विवेचन भगवंतांनी तत्पूर्वी 9व्या अध्यायात 12 ते 14 या श्लोकात केलं होतं। तिथं भगवंतांनी सांगितलं होतं की जे भगवंतांना तुच्छ लेखतात व त्यांच्या ठिकाणी मन जडवत नाहीत ते अत्यंत अविवेक निर्माण करणाऱ्या राक्षसी, आसुरी अशा प्रकृतीचा आश्रय करून राहतात। त्यांचे मनोरथ, त्यांची कर्मे व ज्ञान व्यर्थच असतं। या उलट जे महात्मे असतात ते दैवी प्रकृतीचा आश्रय करून भगवंताला सर्व सृष्टीचं कारण व अविनाशी समजून अनन्य भावानं त्याचं भजन करतात। असे एकांतिक भक्त अहोरात्र भगवंताचं नामस्मरण करतात, त्याच्याच लीला गातात। दृढनिश्चयपूर्वक शमदमादी साधनाने इंद्रिय निग्रह व मनोनिग्रह करतात व प्रेमाने सर्वत्र भगवंत भरलेला आहे असं जाणून त्याला नमस्कार करतात। त्या भक्तांची चित्तवृत्ती अखंड भगवंताकडे लागलेली असते। नंतर भगवंतांनी असे भक्त परमात्म्याची कशी प्राप्ती करतात ते सविस्तर सांगितलं होतं। पुढे 13व्या अध्यायातही भगवंतांनी 7 ते 11 या श्लोकांमध्ये 18 ज्ञान लक्षणं सांगितली होती व त्याविरुद्ध लक्षणं ती अज्ञान लक्षणं ठरतात असं सांगितलं होतं। अर्थातच ज्ञानाला हे सर्व गुण कारणीभूत आहेत। साधकांना त्या गुणांचं दिग्दर्शन केलं तर साधक चांगले गुण अंगी बाणवून आसुरी संपत्तीचा त्याग करून ज्ञान मार्गात अग्रेसर होऊ शकतील। यासाठी ही लक्षणं भगवंतांनी सांगितलेली आहेत। भगवंतांनी ज्ञानाला कारणीभूत ठरणाऱ्या 26 गुणांची फक्त यादी सादर केलेली आहे। ती यादी वाचून त्यांचे अर्थ कोशात पाहूनही कोणाला अशा गुणांनी युक्त असणाऱ्या मनुष्याचं वागणं कसं असतं त्याचा बोध होणार नाही। त्यासाठी त्यावरील भगवंतांचा काय अभिप्राय आहे हे लक्षात घेऊन त्याचे स्पष्टीकरण करणे आवश्यक ठरतं, तरच ते मुमुक्षूंना मार्गदर्शक ठरेल। हे कठीण कार्य अनेक टीकाकारांनी केलेलेही आहे। तसंच ज्ञानदेवानीही त्यांचा 145व्यात विस्तार करून प्रत्येक गुण म्हणजे काय ते स्पष्ट केलं आहे आणि त्यातून दैवी संपत्तीने युक्त मनुष्याचं चित्रच त्यांनी मुमुक्षूच्या पुढ्यात रेखाटलेले आहे। भगवंतांनी दैवी संपत्तीचे गुण कोणते आहेत ते सांगितले। आता ज्ञानदेव त्या गुणांचं स्पष्टीकरण करत आहेत। दैवी संपत्तीचा पहिला गुण आहे अभय। भगवंतांनी दैवी संपत्तीचा पहिला गुण सांगितला तो अभय। ज्ञानदेव या गुणाला दैवी गुणातील धुरेचा बैसणा असं म्हणतात। प्रथम सांगितलेला असल्यामुळं हा गुण सर्व गुणांमध्ये अग्रस्थानी आहे, तसेच सर्वात महत्वाचा आहे। अभय म्हणजे भीती नसणे। आद्य शंकराचार्यांनी अभयम अभीरुता एवढेच स्पष्टीकरण दिलेले आहे, पण या गुणाचा ज्ञानदेवांनी कर्मयोगपर आणि ज्ञानयोगपर असे दोन्ही अर्थ केलेले आहेत। त्यापैकी कर्मयोगपर अर्थ करताना ज्ञानदेव म्हणतात की विहित किंवा निषिद्ध कोणत्याही कर्मासंबंधाने अहंकार निर्माण होऊ न देता कर्मफळानुसार प्राप्त होणाऱ्या संसाराचं भय सोडून देणं म्हणजे अभय। मनुष्याला सर्वात जास्त भीती कशाची असते? आत्यंतिक भीती कोणती ते सांगताना श्रीराम सीतेला म्हणतात की यथा फलानाम पक्वानाम नान्यत्र पतनात भयम एवं नरस्य जातस्य नान्यत्र मरणात भयम। पिकलेल्या फळाला जसं पडण्या व्यतिरिक्त दुसरं भय नसतं त्याप्रमाणे जन्मलेल्या मनुष्याला मरणाव्यतिरिक्त कोणतंही भय नसतं।
मनुष्याला प्रथम मृत्यूची व त्यानंतर पुन्हा पुन्हा जन्म घेऊन भोगाव्या लागणाऱ्या दुःखांची सगळ्यात जास्त भीती असते. केलेल्या कर्माचं फळ भोगण्यासाठी मनुष्याला पुन्हा पुन्हा नाना योनीतही जन्म घ्यावा लागतो. म्हणजे कर्म करायचे व त्याचे फळ भोगायचे, यातून सुटकाच नाही का, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळेच आपल्याला बंधुजनांच्या वधाचं पातक लागून नरकप्राप्ती होऊ नये म्हणून अर्जुनानं युद्धत्याग करण्याचे ठरवलेलं होतं. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला निष्काम कर्मयोगाचा उपदेशही केला होता. कर्म करत असता त्यातील अहम कर्तृत्वाचा भाव व त्यापासून मिळणाऱ्या फलाची आसक्ती सोडून केवळ हे कर्म करणं आपलं कर्तव्य आहे अशा बुद्धीनं कर्म करावं, असा भगवंतांच्या सांगण्याचा आशय होता. देह हा प्रकृतीपासून उत्पन्न झालेला असताना देहाकडून होणारी कर्मे ही देहाची असतात. जीव त्यांच्या ठिकाणी अहमभाव धारण करतो. ती कर्मे मी केली असं म्हणतो व ओघानेच त्या कर्मांचे फळ त्यालाच भोगावं लागतं. किंबहुना तो कर्माचं फळ प्राप्त होण्यासाठीच कर्म करत असतो. अर्थातच त्या फळांचा उपभोग एका जन्मात घेऊन पुरा झाला नाही की पुन्हा जन्म घ्यावे लागतात. त्यामुळे मृत्यूची तलवार सतत टांगलेलीच राहते. म्हणून अभय या पदाचा एक अर्थ कर्मयोगपर करताना ज्ञानदेव म्हणतात की विहित किंवा निषिद्ध कोणतेही कर्म करताना त्याबद्दल हे कर्म मी केलं असा अहंभाव धारण करू नये. नित्य, नैमित्तिक, विहित, निषिद्ध, सकाम, प्रायश्चित्त वगैरे कर्मांचे प्रकार आहेत. त्यातील निषिद्ध कर्म करूच नयेत म्हणून शास्त्र सांगतं. अहम कर्तृत्वाचा भाव न ठेवता कर्म करण्याचा नियम अंगी बांधला तर निषिद्ध कर्मे हातून होणारच नाहीत. अशा प्रकारे अहमभाव सोडून कर्मे केल्यामुळे पुनर्जन्माचं भय टळेल. त्यासाठी ज्ञानदेव 2 दृष्टांत देतात. महापुरात उडी घातली तरच मृत्यूचा धोका संभवतो, पण महापुरात उडीच न घालणाऱ्याला पुरात बुडून मृत्यू कसा येईल, किंवा पथ्याने वागले तर रोगांचा प्रादुर्भाव कसा होईल. तसेच संसार भयापासून म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी आचरणात आणायचे पथ्य म्हणजे अहंभाव सोडून कर्म करणं. प्रपंच व संसार हे शब्द समानार्थी वापरले जातात, पण त्यात फरक आहे. प्रपंच म्हणजे पंचमहाभूते एकत्र येऊन झालेली सृष्टी रचना आणि संसार म्हणजे सम अधिक सृ असा त्यामध्ये धातू आहे. त्याचा अर्थ आहे संसरण करणे, परत परत जन्माला येणे. पंचमहाभूतांनी निर्माण केलेल्या सृष्टीत पुन्हा पुन्हा जन्माला येणे म्हणजे संसार. दुसरी गोष्ट म्हणजे मनुष्याला सतत दुसऱ्यापासून भीती वाटत असते. ज्ञानयोगपर अर्थ करताना ज्ञानदेव सांगतात की जर सर्व काही आत्मस्वरूपच आहे, परमात्मामयच आहे असं ज्ञान झालं की आपपर हा भावच नाहीसा होईल. एकात्म भावाचा विस्तार झाला की सर्व काही आत्मरूपच आहे असं जाणवेल आणि मग दुसरा कोणी राहणारच नाही. त्यामुळे भीती उत्पन्न होण्याचे कारणच राहणार नाही. त्यासाठी ते उदाहरण देतात ते मिठाचं. पाणी मिठाला जर बुडवून टाकण्यास धावून आलं तर मीठ पाण्याशी एकरूप होऊन जातं. मग त्या मिठाला भीती कसली आणि कोणाची. त्याप्रमाणे अद्वैत स्थिती प्राप्त झाली की कोणतेही भय शिल्लक राहत नाही. म्हणून ज्ञानदेव अभय या गुणाला सम्यक ज्ञानाबरोबरच असणारा व त्याला जपणारा रक्षकच म्हणतात. ज्याला आत्मस्वरूपाची ओळख पटली त्याला आपल्या यथार्थ कर्तव्याची जाणीव झाली. सर्व काही आत्मस्वरूप आहे हे जाणून घेतल्यामुळं त्याला कोणी शत्रू राहिलं नाही. असा मनुष्यच निर्भयतेने वागू शकतो. बृहदारण्यकोपनिषदात जनक याज्ञवल्क्य संवादात जनकाला ज्ञान झाल्याची खात्री पटल्यावर याज्ञवल्क्य जनकाला म्हणतात, अभयं वै जनक प्राप्तोसी. हे जनका तुला अभय प्राप्त झालेलं आहे, कारण त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं आहे हे याज्ञवल्क्यांना कळून आलेलं आहे. तरीही जनक कर्म करतच होता. त्याने कर्म सोडून संन्यास घेतला नव्हता. म्हणून लोकसंग्रहार्थ कर्माचे उदाहरण म्हणून श्रीकृष्णाने 3ऱ्या अध्यायात जनकाचं उदाहरण दिलेलंच आहे. तेव्हा कर्म मार्गाने सुद्धा ज्ञान करून घेता येते हे दिसून येते. येथे थोडी विसंगती दिसून येते. अन्योन्याश्रय दोष दिसून येतो. अभय गुण अंगी बाणवला तर ज्ञान होईल आणि ज्ञान झाले की अभय हा गुण अंगी बाणेल, अशी याच्यामध्ये थोडी विसंगती आहे. सत्व संशुद्धी. भगवंतांनी दैवी संपत्तीचा दुसरा गुण सांगितला आहे सत्व संशुद्धी. अभयाच्या खालोखाल महत्व आहे ते सत्व संशुद्धी या गुणाला. सत्व संशुद्धी म्हणजे सात्विक वृत्ती. कारण वृत्ती सात्विक झाल्याशिवाय आत्मज्ञानाचा मार्ग प्रशस्त होत नाही. सात्विक वृत्तीमध्ये चित्ताची व बुद्धीची अत्यंतिक शुद्धावस्था आहे. तिथे रज व तमो गुणाचे प्राबल्य नाही, संकल्प विकल्प नाहीत. अशी शुद्धावस्था म्हणजे सात्विक वृत्ती. सत्व संशुद्धी यावर भाष्य करताना आचार्य म्हणतात, सत्वस्य अंतःकरणस्य संव्यवहारेषु
परवंचन माया नृतादी परिवर्जनम शुद्ध भावेन व्यवहार इत्यर्थ. आचार्यांच्या मते सत्व संशुद्धी म्हणजे अंतःकरणाची शुद्धी. सर्व प्रकारच्या व्यवहारात दुसऱ्यांना फसवणं, कपटाचरण करणं, खोटं बोलणं इत्यादी अवगुणांचा त्याग करून शुद्ध भावानं आचरण करणं. ज्ञानदेवांनी हा गुण अनेक दृष्टांतांनी 7 ओव्यांमध्ये स्पष्ट केलेला आहे. राग जळतही नाही म्हणून विझतही नाही. ती मूळ स्वरूपात जशी असते तशीच असते. अग्नीच्या संगाचा तिच्यावर काहीही परिणाम होत नाही. त्याप्रमाणे व्यवहारात घडणाऱ्या गोष्टीमुळे बुद्धी मलिन होत नाही. दुसरा दृष्टांत आहे चंद्राचा. शुक्ल प्रतिपदेपासून चंद्राच्या कला वाढत जातात व पौर्णिमेला चंद्र सर्व कलांनी युक्त होतो. नंतर अमावास्येपर्यंत त्या कला कमी कमी होत जातात व अमावास्येला चंद्राच्या कलांचा लोप होतो. आकाशात चंद्र दिसत नाही म्हणून तो नाहीसा झाला असं नाही, तर तो आपल्या मूळ रूपानं जसाच्या तसाच असतो. तसेच सुख दुःख वगैरे प्राप्त झाली असली तरी सुद्धा सत्व संशुद्धी असलेल्या माणसाचं चित्त विचलित होत नाही. वर्षा ऋतूत गंगेत पाण्याची अखंड भर पडली नाही व ग्रीष्म ऋतूत पाणी आटलं नाही, तर गंगा न्यूनाधिकता सोडून आपल्या मूळ स्वरूपात असते. तसेच जीव जेव्हा संकल्पही करत नाही अथवा विकल्पही करत नाही तेव्हा जीव रज व तमाच्या प्रभावाखाली नसतो. त्यावेळी बुद्धीत सात्विक गुणधर्माची आवड निर्माण होते. ती निज स्वरूपाची आवड धरून तेथेच राहते आणि मग इंद्रियांच्या समुदायाने हितकर अथवा अहितकर काहीही दाखवलं तरी चित्त क्षुब्ध होत नाही. ज्ञानदेव आणखी एक पतिव्रतेचा दृष्टांत देतात. आपला पती दूरदेशी गेला आहे अशा वेळी पतिव्रता लाभहानीची उपेक्षा करून नेहमी उदासीन व पतीशी एकनिष्ठ राहते. तशी बुद्धी स्वस्वरूपी लीन होऊन राहते. अशा प्रकारे ज्ञानदेवाने प्रत्येक गुणामध्ये मनुष्याचं वागणं कसं असतं ते स्पष्ट केले आहे. ज्ञानयोग व्यवस्थिती. ज्ञानयोग व्यवस्थिती म्हणजे ज्ञान व योग यावरील निष्ठा. येथे एक शंका अशी उद्भवते की ज्ञान आणि योग, की ज्ञान अथवा योग या दोन्ही मार्गावर निष्ठा की त्या दोन्हीपैकी एका मार्गावर निष्ठा. तसंच ज्ञान म्हणजे सांख्य ज्ञान की आत्मैक्याचे ज्ञान आणि योग म्हणजे कर्मयोग का पतंजली प्रणित अष्टांग योग. लोकमान्य टिळकांनी ज्ञानमार्ग व कर्ममार्ग यांची तारतम्याने व्यवस्था असा या शब्दाचा अर्थ केलेला आहे. ज्ञान याचा अर्थ केवळ सांख्य मार्ग असा न घेता जीव ब्रह्मैक्याचे ज्ञान असाच अर्थ घेणं संयुक्तिक ठरतं. कारण 13 ते 15व्या अध्यायात भगवंतांनी याच विषयाची चर्चा केलेली आहे. योग या शब्दाचं अष्टांग योग, कर्मयोग असे अर्थ संभवत असले तरी येथे दोन्ही अर्थ घेता येतात. कारण जीव ब्रह्मैक्याची स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी अष्टांग योगात सांगितलेली यमनियमादी साधने उपयुक्त ठरतात व अष्टांग योग हा कर्ममार्गाच्या अंतर्गतच येणार. कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग. कोणतेही कर्म अहम कर्तृत्वाची भावना व फलासक्ती सोडून करणे ही वृत्ती अंगी बांधण्यासाठी सुद्धा अष्टांग योगाची मदतच होणार आहे. आता एक प्रश्न राहिला तो म्हणजे या शब्दात या दोन्ही मार्गांचा अवलंब करायला सांगितलं आहे की एका मार्गाचा. जीव ब्रह्मैक्याचे ज्ञान करून घेणे हे मानवी जीवनाचं ध्येय. आदिशंकराचार्य सांगतात की ज्ञान व योगामध्ये निरंतर स्थिती म्हणजे ज्ञान योग व्यवस्थिती. शास्त्र व आचार्यांकडून आत्मादी पदार्थ जाणून घेणे हे ज्ञान आहे आणि इंद्रियांचा निग्रह करून एकाग्र बुद्धीने आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हा योग आहे. म्हणजे त्यांच्या मते आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ज्ञान व योग हे दोन्ही आवश्यक आहेत. आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा जीव ब्रह्मैक्य जाणण्यासाठी प्रत्येक मनुष्याचा त्याच्या प्रकृती धर्माप्रमाणे मार्ग भिन्न असेल. म्हणून ज्ञानदेव सांगतात की ज्ञानयोगा माझी एकी, ज्ञान किंवा योग यापैकी आपल्या प्रकृती धर्माप्रमाणे एक मार्ग निवडावा. पण एकदा मार्ग निवडला की मात्र तो घट्ट पकडावा. आत्मलाभाच्या उद्देशाने त्यावर नितांत श्रद्धा ठेवून त्याचे हाव भरे म्हणजे अत्यंत उत्कटतेने आचरण करावे. तेव्हा एका मार्गावर आपली नितांत निष्ठा असावी. त्यासाठी त्यांनी 3 दृष्टांत दिले आहेत. पहिला आहे कुलीन मनुष्याचा. कुलीन मनुष्य आपली कन्या सुकुळातच देतो. तेथे ती आपल्या पतीवर निष्ठा ठेवते. लक्ष्मी ही चंचल आहे असं म्हटलं जातं. तिला धनाची देवता मानलं गेलं आहे म्हणून तिला चंचल म्हटलं जातं. पण ही चंचल लक्ष्मी विष्णूंच्या पायी स्थिर झाली. ती विष्णूला सोडून अन्य कोणाला आपला पती बनवत नाही. तशीच आपली निष्ठा एका मार्गावर स्थिर हवी. एखादा निष्काम मनुष्य अग्नीमध्ये पूर्णाहुती देतो. यज्ञ करत असता
त्याच्या मनात त्या कर्मापासून कोणतेही फळ मिळवण्याची इच्छा नसते. यज्ञपुरुषाचे यजन करणे एवढाच उद्देश असतो. तशी एका मार्गावर निष्ठा हवी. दुसरी गोष्ट म्हणजे हा यज्ञ करणारा जशा आहुती यज्ञात समर्पित करतो त्याप्रमाणे निष्काम चित्ताने सर्व वृत्तींचा त्याग करावा. पुढे भगवंतांनी दान हा चौथा दैवी संपत्तीचा गुण सांगितलेला आहे. दान हा प्रत्येकाला परिचित असणारा गुण आहे. आपल्याकडील वस्तू दुसऱ्याला देणे म्हणजे दान. अर्थात दाता त्या वस्तूवरील आपला अधिकार सोडून दुसऱ्याचा अधिकार प्रस्थापित करतो. दान हे केवळ धनाचं असत नाही, तर धनदान, अन्नदान, गोदान, भूमिदान, विद्यादान ही प्रचलित दाने आहेत. आणि आता या नव्या युगात रक्तदान, श्रमदान, अवयवदान, देहदान अशाही काही दानांची त्यात भर पडलेली आहे. ज्ञानदेवाने दानाचा संबंध फक्त धनाशी जोडला नाही, तर त्याचा संबंध काया वाचा मनाशी पण जोडलेला आहे. संकटाने पीडित झालेला आपला शत्रू असला तरी आपल्या अनुकूलतेप्रमाणे द्रव्य अर्पण करावेच, पण वेळ प्रसंगी काया वाचा वा मन हे सुद्धा वेचण्यास मागं पुढे पाहू नये. परोपकार पुण्याय पापाय परपीडनम हे व्यासांचं वचन प्रसिद्ध आहे. परोपकार पुण्याला कारणीभूत होतो, तर परपीडा पापाला कारणीभूत होते. परोपकार कसा करावा ते ज्ञानदेव वृक्षाच्या दृष्टांतानं स्पष्ट करतात. जवळ आलेल्या वाटसरूला वृक्ष पाने, फुले, फळे, सावली वगैरे आपल्याकडच्या सर्व वस्तू देतो. तसं त्या वृक्षासारखं मनुष्याचं जीवन असावं. 87व्या ज्ञानदेवाने दानाची व्याख्या केलेली आहे. तन मन धनासह श्रांत जीवनात संतोष देण्यासाठी उपयोगी पडणे म्हणजे दान. या दानाला त्यांनी मोक्ष निधानाचे अंजन असं म्हटलेले. अंजन डोळ्यात घातले की गुप्त ठेवा दिसतो, त्याप्रमाणे दानरूपी अंजनानं मोक्ष ठेवा सापडतो. दैवी संपत्तीचा पुढचा गुण आहे दम. दम म्हणजे इंद्रिय दमन करणे. इंद्रियांना त्या त्या विषयांपासून आवरून धरणे. आत्मज्ञान करून घेण्यासाठी मनाची दृढ स्थिती प्राप्त करून घेणे आवश्यक असतं. आत्मानम रथिनम विधी या कठोपनिषदातील श्लोकात आत्म्यावर रथीचं रूपक केलेलं आहे. आत्मा हा रथी आहे आणि देह हा रथ आहे. इंद्रिय हे घोडे आहेत, तर मन हा लगाम आहे व बुद्धी ही सारथी आहे. इंद्रिय रूपी घोडे हे मनरूपी लगामानं आवरून धरायचे आहेत आणि त्यांना योग्य दिशेने संचालित करायचं आहे. तरच हा देहरथ योग्य मार्गाने पुढे जाईल. नाहीतर 10 इंद्रिये जर आपले बळ 10 दिशांना लावू लागली तर रथ पुढे जाईलच कसा. मनाने इंद्रिय आवरून धरणे म्हणजे दम. इंद्रियांची विषयोपभोगाकडे सहज स्वाभाविक प्रवृत्ती असते. विषयांविना ती व्याकुळ होतात. भगवंतांनी गीतेत 2ऱ्या अध्यायात म्हटलं होतं, यततो ह्यपि कौंतेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनी हरंती प्रसभम मनः. इंद्रिय फार बलवान आहेत. मन आवरण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनुष्याचं मन सुद्धा ती आपल्याकडे बळजबरीने ओढून घेतात. भगवत चरणी मन एकाग्र होण्यासाठी मनाला त्या इंद्रियांपासून आवरून धरलं पाहिजे. पुढे भगवंतांनी सतत विषयांचे ध्यान करणाऱ्या मनुष्याचा कसा अधपात होतो ते ध्यायतो विषयांपुस या 2 श्लोकात 2ऱ्या अध्यायात सांगितलेले. सतत विषयांचं चिंतन केल्यामुळे त्यांच्याबद्दल आसक्ती निर्माण होते. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा पूर्ण करण्याच्या मागे मनुष्य लागतो. इच्छा पूर्ण झाली नाही की क्रोध निर्माण होतो व पुढे तो क्रमाने अधपात करून घेतो. तेव्हा स्वोन्नती करून घ्यायची असेल तर इंद्रिय दमन ही पहिली पायरी ठरते. इंद्रियांना विषयांकडे फिरकू न देणे हाच त्यावर योग्य उपाय ठरतो. म्हणून भगवंतांनी त्याची दैवी संपत्तीत गणना केली आहे. ज्ञानदेव या दमाचे कार्य उदाहरणानं पटवून देतात. माती पाण्यात मिसळली असली की पाणी गढूळ होतं. ते पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात निवळीचे बी फिरवतात व संथावायला ठेवून देतात. त्या योगे माती असेल ती खाली बसते व वर शुद्ध पाणी राहते. माती व पाण्याप्रमाणे विषय व इंद्रिय यांचा संयोग झालेला आहे. त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करायचं आहे. ज्ञानदेव सांगतात की दम हा त्या निवळीच्या बीचे काम करतो. इंद्रियांची विषयांशी झालेली एकतानता दमामुळे भंग पावते. तो दम इंद्रियांचा विषयांशी संयोग होऊ देत नाही. ज्ञानदेव सांगतात की विषयांचा वारा इंद्रियांच्या द्वारांना लागू देत नाही. इंद्रियांना बांधून तो प्रत्याहाराच्या सुपूर्त करतो. विषयावर वाऱ्याचं रूपक करून ज्ञानदेवानी विषयांची बलवत्ता सांगितली आहे. सोसाट्याचा वारा सुटला की त्यापुढे झाडे, उंच इमारती सुद्धा तग धरू शकत नाहीत. तो त्यांना खिळखिळ करून टाकतो. त्याप्रमाणे विषय वारा इंद्रियांना खिळखिळे करून टाकतो. त्यामुळे त्यांचा संबंध तोडला पाहिजे.
त्यासाठी विषयांपासून विरक्तीची, वैराग्याची आवश्यकता आहे. वैराग्यावर ज्ञानदेवांनी अग्नीचं रूपक केलेलं आहे. अग्नी पेटलेला असेल तर तिथे प्रवेश करणे शक्य नसते. विषय इंद्रियांच्या द्वारातून आत प्रवेश करतात व प्रवृत्ती इंद्रियांच्या मार्फत विषयांच्याकडे धावते. म्हणून त्या इंद्रियांच्या दारातच वैराग्याचा अग्नी प्रज्वलित करावा. म्हणजे प्रवृत्ती बाहेर धाव घेणार नाही आणि विषय आत प्रवेश करणार नाहीत. अशा प्रकारे प्रवृत्तीला चित्तापर्यंत आतमध्ये माघार घ्यायला लावावी. असे हे इंद्रिय दमनाचे व्रत श्वासोच्छ्वासाप्रमाणे क्षणाचीही उसंत न घेता चालवलं पाहिजे. इथे इंद्रिय दमनावर व्रताचं रूपक केलं आहे. एखादे व्रत मनुष्य करतो तेव्हा ते प्राणपणानं आचरतो. तसे हे इंद्रिय दमनाचं व्रत प्राणपणानं आचरलं पाहिजे. त्यासाठी श्वासोच्छ्वासाचं उदाहरण दिलेलं आहे. श्वासोच्छ्वास आपल्याही नकळत चाललेला असतो. क्षणभरासाठीही तो थांबत नाही. श्वासोच्छ्वास जेवढ्या सहजतेने चालतो तितक्या सहजतेने इंद्रिय दमन घडलं पाहिजे. असं या दमाचं स्वरूप आहे. 92व्या ओवीचा वर दिलेला अर्थ हा दांडेकर प्रतीतील आहे. श्वासोच्छ्वासाहून पुष्कळ व कडक अशा व्रतांचं आचरण साधक करत असतो असाच अर्थ बाबाजी पंडितांचाही आहे. कृच्छ्र, चांद्रायणादी अनेक व्रते शास्त्रात सांगितलेली आहेत. त्या व्रताने इंद्रिय दमनच होत असतं. परंतु येथे इंद्रिय दमनावर व्रताचं रूपक केलेलं आहे. त्याला धरून विसरी विभाकर लेले यांनी केलेला अर्थ अधिक सुसंगत दिसतो. ज्ञानदेव आता यज्ञ या दैवी गुणाचे वर्णन करत आहेत. यज्ञ म्हटलं की डोळ्यासमोर यज्ञ कुंड, त्यात प्रज्वलित केलेला अग्नी, त्यामध्ये मंत्र म्हणून आहुती देणारा ब्राह्मण वर्ग असे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. शंकराचार्यांनीही अग्निहोत्रादी श्रौत यज्ञ व देवपूजनादी स्मार्त यज्ञ असाच अर्थ केला आहे. पण गीतेमध्ये भगवंतांनी यज्ञ हा शब्द केवळ हवन एवढ्या अर्थी मर्यादित अर्थाने वापरलेला नाही असं दिसून येतं. 4थ्या अध्यायात त्यांनी द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याय यज्ञ, ज्ञानयज्ञ, प्राणापान यज्ञ अशा अनेक यज्ञांचा उल्लेख केलेला आहे. भगवंतांनी 3ऱ्या अध्यायात म्हटलं होतं, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानदेवांनी यज्ञ या शब्दाचा स्वधर्मानुरूप आचरण असा अर्थ केला होता. स्वधर्म जो बापा तो नित्य यज्ञ जाणपा, म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही. म्हणून स्वधर्मानुष्ठान तेची यज्ञ याजन जो करीतया बंधन कहीची नाही. त्याला अनुसरूनच ज्ञानदेवाने येथील यज्ञ या शब्दाचं स्पष्टीकरण केलेलं आहे. ज्ञानदेवांच्या काळात समाजावर वर्णाश्रम धर्माचा पगडा होता. प्रत्येक वर्णाला त्याची त्याची कार्य वाटून दिलेली होती. म्हणून ज्ञानदेव सांगतात की ब्राह्मणादी सर्व जातींनी व स्त्री पुरुषांनी एकूण समाजातील सर्वच लोकांनी आपल्याला विहित असं कर्माचरण करावं. त्यांनी एक उदाहरण म्हणून ब्राह्मणाच्या कर्माचा उल्लेख केलेला आहे. यजन याजन, अध्ययन अध्यापन, दान देणे व दान घेणे ही कर्मे ब्राह्मणासाठी नियत होती. तर यजन, अध्ययन, दान देणे आणि समाज रक्षण वगैरे कर्मे क्षत्रिय करता नियत केलेली होती. कृषी कर्म, पशुपालन आणि व्यापार ही कर्म वैश्यासाठी नियत होती व ज्यांना या गोष्टी जमत नाहीत त्यांनी या 3 वर्णांकडे नोकरी करावी व आपली उपजीविका करावी अशी शूद्राची कर्म होती. त्या व्यतिरिक्त नटनर्तन हे कर्मही शूद्राकरता योजलेलं होतं. प्रत्येकानं आपल्याला नेमून दिलेले कर्म केले की तो एक प्रकारे यज्ञच झाला. यज्ञामध्ये समर्पणाची भावना असते. यज्ञामध्ये देवांना उद्देशून आहुती अर्पण केली जाते. तशी ही कर्मे ब्रह्मार्पण बुद्धीनं करावीत. आपले कर्तव्य आहे म्हणून करावीत. अधिकार पर्यालोचे हे यज्ञ करणे सर्वांचे असं ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे. प्रत्येकाला नेमून दिलेली कर्मे म्हणजे यज्ञच आहे. पण त्याचबरोबर ज्ञानदेवांनी 2 आवश्यक सूचनाही दिल्या आहेत. एक म्हणजे परी विषय विष फळाशेचे न घापे माझे. या यज्ञाचे आचरण करत असताना त्यात फलाशेचे विष कालवू नये. म्हणजेच कोणत्याही फळाची इच्छा न ठेवता केवळ कर्तव्य भावनेने हा यज्ञ आचरावा. आणि दुसरी सूचना आहे, आणि मी करता ऐसा भाव ने दिजे देहाचे निद्वारे जावो. देहाकडून घडणाऱ्या कर्मांच्या कर्तेपणाचा भाव स्वतःकडे घेऊ नये. फलाशाही धरायची नाही व कर्तेपणाचा भावही ठेवायचा नाही. पण वेदांनी सांगितलेली कर्मे मात्र यथासांग पार पाडायची. अशा प्रकारच्या यज्ञाला ज्ञानदेव कैवल्य मार्गीचा सांगाती असं म्हणतात. हा मोक्ष मार्गावरील
सांगाती आहे, वाटाडे आहे. थोडक्यात असं स्वधर्मानं प्राप्त झालेलं कर्माचरण कर्तव्य बुद्धीने पार पाडलं तर तो एक प्रकारचा यज्ञच आहे. दैवी संपत्तीमधील 7वा गुण आहे स्वाध्याय. स्वाध्याय यावर भाष्य करताना शंकराचार्य म्हणतात, ऋग्वेदाद्य ध्ययनम अदृष्टार्थम. स्वाध्याय म्हणजे अदृष्टाच्या लाभाकरता ऋग्वेदादींचे अध्ययन करणे. हा स्वाध्याय या शब्दाचा पारंपरिक अर्थ झाला. अदृष्ट लाभ म्हणजेच आत्मज्ञान प्राप्ती. आत्म्याचे ज्ञान करून घेण्यासाठी केलेला अभ्यास म्हणजे स्वाध्याय. तैत्तरीय उपनिषदात ऋषी सांगतात की हृदयामध्ये हिरण्यमय म्हणजे प्रकाश स्वरूप अविनाशी मनोमय पुरुष राहतो. पुढे त्याचे ज्ञान करून घेण्यासाठी काय करावं ते सांगताना ऋषी म्हणतात की ऋतमच स्वाध्याय प्रवचनेच. यथायोग्य स्वाध्याय म्हणजे शास्त्र शिकणे व प्रवचन म्हणजे शास्त्र शिकवणे. हे स्वाध्याय प्रवचन करत असताना सत्य भाषण, तप, दम, शम, यज्ञ, अतिथी सेवा, प्रजनन याही गोष्टींचे आचरण करण्यास सांगितलेले. वेदाभ्यास करणे म्हणजे शास्त्रोक्त पठण शिकणे व त्याचबरोबर त्याचा अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करणे. या सर्व गोष्टी स्वाध्याय यामध्ये अंतर्भूत होतात. पुढे आचार्य आपल्या शिष्यांना उपदेश देतात की सत्यम वद, धर्मम चर, स्वाध्यायात मा प्रमद. सत्य बोल, स्वधर्माने वाग व स्वाध्यायापासून ढळू नकोस. स्वाध्यायात कुचराई करू नकोस. एकूण स्वाध्यायामध्ये वेदाध्ययन, स्वधर्माचरण व मानवोचित गुणांचा विकास या सर्व गोष्टींचा उपनिषदकारांनी अंतर्भाव केलेला आहे. केवळ ऋग्वेदादींचं पठण म्हणजे स्वाध्याय असं उपनिषदकालीन ऋषींच्या बोलण्यावरून दिसत नाही. ज्ञानदेवही सांगतात, तैसा वैद प्रतिपाद्यू ईश्वरू तो होआवया गोचरू श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे. वेद प्रतिपाद्य ईश्वर गोचर होण्यासाठी, अनुभवाला येण्यासाठी स्वाध्याय करायचा आहे. आणि ज्ञानदेव त्यासाठी 5 दृष्टांत देतात. चेंडूने खेळ खेळत असता आपण तो जमिनीवर टाकतो व पुन्हा हातात घेतो. तो चेंडू आपण जमिनीवर टाकतो याचा अर्थ तो फेकून देतो असं नाही, तर तो पुन्हा आपल्या हातात यावा यासाठीच तो टाकलेला असतो. तसे वेदांमध्ये जीव ब्रह्मैक्य सांगितलेले आहे, पण ते जीव ब्रह्मैक्य स्वाध्यायाशिवाय हस्तगत होणार नाही. चेंडू जसा पुन्हा हातात येतो तशी ब्रह्मप्राप्ती हस्तगत व्हायला हवी. दुसरा दृष्टांत आहे, जमिनीश बीज पेरणे म्हणजे नुसते दाणे फेकणे नसते, तर त्यातून पुन्हा उगवलेले दाणे प्राप्त करण्यासाठी ते जमिनीत टाकलेले असतात. तसेच वेदाभ्यास म्हणजे नुसतं मंत्रपठण नाही, तर ब्रह्माचा साक्षात्कार करून घेण्यासाठी केलेला तो स्वाध्याय आहे. तिसरा दृष्टांत दिव्याचा आहे. दिवा जसा अंधारातील वस्तू दाखवतो तसा स्वाध्याय जणू अंधारात गुप्त असलेलं ब्रह्मतत्वच दाखवतो. वृक्षाच्या मुळांना पाणी घातलं तर ते फक्त जमिनीत जिरून जात नाही, तर वृक्ष ते मुळांनी शोषून शेंड्यापर्यंत पोचवतो. त्यामुळं त्यावर फलधारणा होते. तशी ब्रह्मप्राप्ती ही फलधारणा आहे, तर त्यासाठी स्वाध्याय हा वृक्षाच्या मुळाशी घातलेल्या पाण्याप्रमाणे काम करतो. आपलं रूप आरशात पाहिल्याशिवाय कोणाचा एक दिवसही व्यतीत होत नाही, कारण आरशाशिवाय स्वतःच स्वतःला पाहता येत नाही. त्यासाठी तो वारंवार साफ करावा लागतो. वेदाध्ययन सुद्धा जणू ईश्वर प्राप्तीच्या मार्गात आरशाचं काम करतं. आपल्या स्वरूपाची ओळख करून देते व आरशावरील धूळ साफ करावी तसा स्वाध्याय अज्ञानरूपी मळ साफ करतो. येथे ज्ञानदेवानी ईश्वर प्राप्ती हे ध्येय हस्तगत करण्यासाठी सर्वच मार्मिक दृष्टांत दिलेले आहेत. आता स्वधर्मानुसार आचरण, विहित कर्तव्याचरण यामध्ये शूद्र व स्त्रियांचे काय स्थान आहे? वेदाध्ययन नंतरच्या काळात शूद्र व स्त्रियांना नाकारलं गेलेलं आहे. मग त्यांना आपल्या उद्धाराचा कोणताच मार्ग नाही का? त्यावर ज्ञानदेव उपाय सांगतात की त्याची द्विजांसीचं ब्रह्मसूत्र, येरा स्तोत्र का नाममंत्र, आवर्तवणे पवित्र पावावया तत्व. त्यांच्यासाठी स्तोत्र पठण व नाममंत्राचा अभ्यास सांगितलेला आहे. त्यामुळे तेही वेदाचा अधिकार नसला तरी आत्मप्राप्ती करून घेण्यापासून वंचित राहणार नाहीत. या टीकेतून ज्ञानदेवांची सामाजिक दृष्टी दिसून येते. समाजातील तळागाळातील प्रत्येक प्राणीमात्राला स्वतःच्या उद्धाराचा अधिकार आहे व तो नियतकर्मानेच प्राप्त करून घेऊ शकतो, हे ज्ञानदेवांनी सांगितलेले आहे. यातून 2 गोष्टी साध्य झाल्या. एक म्हणजे त्या काळानुसार असलेल्या समाज व्यवस्थेला धक्का बसला नाही आणि वेदाधिकार नाकारलेल्या नाही आत्मोन्नतीच्या प्रवाहात सामील करून घेता आलं.